सणासुदीच्या काळात टेलरिंगच्या दुकानाला लागली आग, आगीत लाखोंचे नुकसान। स्थानिक आठवडी बाजारात नगर परिषदेच्या व्यापारी संकुलात असलेल्या रमणीक टेलर यांच्या टेलरिंगच्या दुकानाला काल रात्री भीषण आग लागली। या आगीत रमणीक टेलर यांचे अंदाजे 12 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते। आठवडी बाजारात असलेल्या रमणीक टेलर यांच्या दुकानाला काल रात्री अचानक लागलेल्या आगीत रमणीक टेलर यांच्या दुकानातील जवळपास 7 लाख रुपयांच्या शिलाई मशीन, एम्ब्रॉयडरी मशीन व दुकानात ईद निमित्त शिलाई व एम्ब्रॉयडरी कामासाठी आलेले सुमारे 5 लाख रुपयांचे कपडे जळून खाक झाले। रात्री 2 वाजेदरम्यान परिचित व्यक्तीने मोबाईलवरून रमणीक टेलर यांना दुकानात आग लागल्याची माहिती दिली असता ते तात्काळ दुकानात पोहोचले, परंतु तोपर्यंत नगरपालिका अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले होते। आग पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत दुकानातील सर्व मशिनी व कापड जळून खाक झाले होते। आग लागण्याचे कारण शॉक सर्किट असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। सदर घटनास्थळी महसूल विभागासह नगरपालिका विभाग व पोलीस प्रशासनाने भेट देऊन घटनेचा पंचनामा केला। दुकानदार आठवडी बाजारमध्ये रमणीक टेलर नावाचं आमचं दुकान आहे। माझं नाव राजेश रमणीकलाल गोयल। काल रात्री अचानक आमच्या दुकानात आग लागून पूर्ण दुकानाचं नुकसान झालेलं आहे। कदाचित शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची शक्यता आहे। दुकानामध्ये किती रुपयांचा माल होता साधारणतः? दुकानमध्ये कमीत कमी 7 ते 7 लाख रुपयापर्यंत मशिनी आणि 4 ते 5 लाख रुपयाचे कपडे असे सर्व साहित्य होते। ही आग लागल्याचं तुम्हाला कोणी सांगितलं होतं? आग लागल्यानंतर रात्री 2 वाजता आम्हाला फोन आला की तुमच्या दुकानातून धूर निघत आहे। त्यामुळे मग आम्ही इथं आलो आणि पाहिलं तर अग्निशमन आलं होतं नगर परिषदेचं आणि त्यांनी शटर तोडून पाणी टाकल्यावर पूर्ण दुकान। असलम हिरीवाले यांच्यासह जाकीर खान, VQ न्यूज, चिखली।